एक नवीन राजकीय क्षितिज. संघर्षाचा काळ संपला, आता स्वतंत्र भरारीची वेळ. अण्णामलाई यांच्या पत्रिकेतील ग्रहांचे संकेत पुन्हा एकदा खरे ठरणार का? नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असताना काही पत्रिका आपल्याला वारंवार खुणावत असतात, संकेत देत असतात. अशीच एक पत्रिका म्हणजे तामिळनाडूचे नेते के अण्णामलाई. 1 एप्रिल 2024 रोजी मी त्यांच्या पत्रिकेचं विश्लेषण केलं होतं आणि त्यांच्या संघर्षाचा कालखंड स्पष्ट मांडला होता. आज आपण पुन्हा या पत्रिकेचा अभ्यास का करतोय? कारण ग्रहांची बदलती चाल अण्णामलाई यांच्या प्रगतीचे आणि एका मोठ्या बदलाचे संकेत आज पुन्हा देत आहे. मागील काळात मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी प्रचंड राजकीय आणि मानसिक संघर्षाचा सामना केला. विरोधकांचे वार आणि अंतर्गत आव्हानं त्यांनी झेलली, कारण ती त्यांच्या ग्रहांची स्थिती तशी होती. पण जलतत्वाच्या कर्क राशीचे वैशिष्ट्यच हेच आहे की ते संघर्षाला घाबरत नाही. आता त्यांच्या आयुष्यात एक खूप मोठी ग्रहांची उलथापालथ झाली आहे. त्यांना आता रवी ग्रहाची महादशा सुरू झाली असून त्यात आता हळूहळू चंद्राची अंतर्दशा सक्रिय होत जाईल. रवी हा राजसत्तेचा, अधिकाराचा कारक आहे, तर चंद्र हा त्यांच्या कर्क राशीचा स्वामी आहे. या ग्रहांच्या बदलामुळे त्यांच्यासमोर एक अतिशय चांगला काळ उभा ठाकताना दिसत आहे. पण त्यात सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट कधी असेल? पत्रिकेतील गोचर भ्रमण आणि दशांचा जर आपण सूक्ष्म अभ्यास केला तर नोव्हेंबर 2026 नंतर के अण्णामलाई हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रकाश झोतात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोव्हेंबर 26 नंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला एक प्रचंड मोठी गती मिळताना दिसू शकते, जिथून त्यांच्या यशाचा आलेख वेगाने वर जाईल. इथे एक बाब लक्षात घ्या. हे भविष्य सांगत असताना मी नेटवरील जन्मतारीख घेतलेली आहे आणि थेट जन्मवेळ उपलब्ध झालेली नाही, त्यासाठी प्रश्नकुंडलीचा वापर केलेला आहे. या नवीन प्रकाश ज्योतात येत असताना त्यांची पत्रिका एक अत्यंत विलक्षण संकेत देत आहे. ते आता कुणाच्याही सावलीत काम न करता पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वायत्त काम करण्याची शक्यता दाट आहे. ग्रहांची प्रबळ स्थिती पाहता ते स्वतःचा एक नवीन राजकीय पक्ष काढून मोठी राजकीय उंची गाठू शकतात, अशी शक्यता ज्योतिषशास्त्राच्या आधारे वर्तवता येते. स्वतःचा स्वतंत्र मार्ग निवडल्यानंतरही ते देशाच्या राजकारणात BJP सोबत संलग्न राहतील किंवा त्यांचे संबंध भाजपला पूरक आणि मित्रत्वाचे राहतील असे संकेत मिळतात. ज्योतिष हे मार्गदर्शक शास्त्र आहे. मी नेहमीच सांगते की ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक आहे, ते आपल्याला संभाव्य दिशा दाखवतं. अण्णामलाई यांची पत्रिका येणाऱ्या काळात मोठी प्रगती करतील हे 100% दर्शवत असली तरी शेवटी काळ आणि परिस्थितीनुसार या शक्यता प्रत्यक्षात येत असतात. पण एक ज्योतिष अभ्यासक म्हणून नोव्हेंबर 2026 नंतर देशाच्या राजकारणात के अण्णामलाई हे एक अतिशय मोठं आणि महत्त्वाचं नाव म्हणून समोर येण्याची शक्यता खूप जास्त आहे. या बदलत्या राजकीय समीकरणावर आणि त्यांच्या पत्रिकेवर तुमचं काय मत आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. शास्त्राचा हा अभ्यास आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. जय ज्योतिष, शुभम भवतु. धन्यवाद. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात JJ पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.